श्री विद्यासागर रावजी, केंद्रीय मंत्री श्री सुरेश प्रभूजी, या ठिकाणी उपस्थित सर्व आमचे सहकारी मंत्री, केंद्रीय राज्यमंत्री पीयूष गोयलजी, सन्माननीय सभापती विधान परिषद, सन्माननीय अध्यक्ष विधानसभा, सन्माननीय शरद पवार साहेब, सन्माननीय मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, त्याचप्रमाणे सन्माननीय लोकायुक्त, या ठिकाणी उपस्थित वेगवेगळ्या देशांचे प्रतिनिधी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, मी सर्वप्रथम आपल्या सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपला महाराष्ट्र हा सातत्यानं प्रगतीकडे वाटचाल करत राहो अशा प्रकारची ईश्वरचरणी प्रार्थना करतो। आज खरं म्हणजे आपण सर्वांनी माननीय राज्यपाल महोदयांचे आभार मानले पाहिजेत की एका ऐतिहासिक क्षणाचं साक्षी होण्याची संधी राज्यपाल महोदयांनी आपल्याला दिली। ज्या ठिकाणी 1960 साली 1 मेला महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीची घोषणा आणि नकाशाचं अनावरण झालं होतं, त्याच ठिकाणी पुन्हा एकदा तो नकाशा त्यांनी प्रस्थापित केला आणि त्या स्मृती जिवंत केल्या। माझ्यासारखा व्यक्ती जो तेव्हा जन्माला देखील नव्हता, त्याला त्या ऐतिहासिक क्षणाचं साक्षी तर होता आलं नाही, पण आज या ऐतिहासिक क्षणी त्याच ठिकाणी पुन्हा एकदा त्या स्मृती जागृत करण्याची संधी माननीय राज्यपाल महोदयांनी आपल्याला दिली आणि त्यासोबत एक अत्यंत उंच असा आपल्या देशाचा झेंडा, आपला तिरंगा ध्वज हा त्या ठिकाणी त्यांनी प्रस्थापित केला आणि अतिशय डौलानं फडकणारा हा तिरंगा ध्वज बघितल्यानंतर आपल्या सर्वांचंच ऊर अभिमानानं भरून येतं। अशा प्रकारचा एक अत्यंत महत्त्वपूर्ण कार्यक्रम हा या ठिकाणी त्यांनी आज संपन्न केला आहे। या कार्यक्रमाचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे या महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या आणि महाराष्ट्राकरता, देशाकरता ज्यांनी काहीतरी केलेलं आहे किंवा चांगलं काम करतायत अशा काही निवडक लोकांचा सत्कार देखील आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी त्यांनी केला। विशेषतः सुरेश प्रभू साहेब यांनी ज्या प्रकारे या दुष्काळामध्ये खंबीरपणे महाराष्ट्राच्या पाठीशी ते उभे राहिले, माननीय राज्यपाल महोदयांनी स्वतः सुरेश प्रभू साहेबांच्या नावाची निवड केली आणि त्यांनी सांगितलं की त्यांना मला या ठिकाणी त्यांचा सत्कार करायचा आहे। सगळेच ज्या ज्या लोकांचा सत्कार या ठिकाणी झालेला आहे, प्रत्येक व्यक्तीनं महाराष्ट्राच्या या सामाजिक जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचं अशा प्रकारचं योगदान दिलं आहे। अनेकांच्या जीवनामध्ये परिवर्तन होईल अशा प्रकारचं पथदर्शी कार्य केलं आहे आणि म्हणून या सर्व लोकांचं मी अतिशय मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो। या सर्व लोकांना मनपूर्वक शुभेच्छा देतो। आपला महाराष्ट्र आज जरी दुष्काळाच्या छायेत असला तरी या महाराष्ट्राची शक्ती असीमित आहे आणि महाराष्ट्राच्या पुत्रांची शक्ती ही देखील असीमित आहे। त्यामुळे महाराष्ट्राचे पुत्र निश्चितपणे या महाराष्ट्राला पुन्हा एकदा सुजलाम सुफलाम महाराष्ट्र आणि देशामधलं सर्वात शक्तिशाली, सर्वात चांगलं, सर्वात महत्त्वपूर्ण आणि सर्वांना न्याय देणारं अशा प्रकारचं राज्य म्हणून आपण या राज्याला निश्चितपणे विकसित करू हा विश्वास आजच्या निमित्ताने मी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करून माझं बोलणं संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।